निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मंगळवार दिनांक 13 जानेवारी रोजी सातपूर येथील प्रभाग क्रमांक 10 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या समर्थनार्थ भव्य प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीला नागरिकांसह महिलांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। भाजपच्या अधिकृत उमेदवार कलावती इंद्रभान सांगळे, विश्वास नागरे, माधुरी गणेश बोलकर व समाधान देवरे यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये राधाकृष्ण नगर, पवार संकुल, विश्वास नगर, अशोक नगर, नागरे चौक, छत्रपती संभाजीनगर, राज्य कर्मचारी वसाहत, सातपूर कॉलनी, सावरकर नगर आदी भागांमधून शेकडो नागरिक व महिलांनी स्वयंस्फूर्त सहभाग नोंदवला। विशेष म्हणजे या रॅलीमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता। महिलांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असा संदेश देत प्रचार केला। रॅली दरम्यान भाजपच्या घोषणांनी आणि नागरिकांच्या प्रतिसादामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। जनता पार्टीचा हा माहिती आहे मला माहिती आहे आजच्या प्रभाग क्रमांक 10च्या पाठिंबा म्हणून ही सर्व नागरिकांनी आज रॅली काढलेली आहे। आज या रॅली काढण्याचं मागचं कारण देखील 15 ते 20 वर्ष झाले या परिसरात या प्रभागात कुठलाही विकास झाला नाही। खूप लोकांच्या समस्या आहे, गुंडागर्दी या त्या सगळ्या गोष्टींचं आजच्या मोठ्या संख्येने महिला व पुरुष सर्व काम धंदे सोडून आज सर्व लोक 15 दिवसापासून या भाजप या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी सर्वजण एकत्र आले का की लोकांना ही शांतता हवी। नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे हा सर्वजण स्वतःच्या सहमताने सर्वजण आज एकत्र आले आणि आज आम्ही ठरवले अभी नाही तो कभी नाही, यापुढे जर आपण आज जर कोणाला साथ दिली नाही या सर्वसाधारण उमेदवारांना तर आपण पुढे कधीच देव आपल्याला माफ करणार नाही असं मी सांगतो। त्यामुळे आम्ही सगळेजण ही निवडणूक आता जनतेने हातात घेतली, ही थांबणार नाही। ही 16 तारखेला या भाजपाच्या सर्व 4 उमेदवारांचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही आणि नाशिक शहरात भाजपाचाच गुलाल हा सामान्य माणसाचा होईल, विजय हा जनतेचा होईल। पैसा आणि ताकद ही गुंडागर्दी 100% हारणार आहे, हा माझा शब्द आहे। दंडवत आम्ही सगळ्या ज्या जमेलच्या दाटे सगळ्या बाया महिला आम्ही सगळा खानदेशी शहर आम्ही सगळ्यांनी एकच इच्छा आहे की आपला प्रभाग हा चांगला व्हायला पाहिजे। क्रमांक 10 जोश आहे यांना सगळा विकास व्हायला पाहिजे। हा जो विकास थांबेल छे हा कुठेतरी आम्हाला सगळ्या या लोकेसने वाटस की हा विकास व्हायला पाहिजे आणि या विकास करायसाठी आम्हाला या ज्या सगळ्या महिला जमेल छे आज आटे रॅलीमा या सगळं आपला 4 उमेदवारेसना मागे एकदम खंबीरपणे उभं राहायचे आणि उभं राहायचं याचे प्रचंड मत दिसन याचे विजय करांचे, कारण की गुलाल आपलाच शे। कमळ निशाणीवर सगळ्यांनी लक्ष दिसन आणि ते बटन दाबी आपला विजय करी देवांचे आणि आपला 4 उमेदवार आपला म्हणजे एकदम भरोसाना उमेदवार आहेत, आपलाच घर मधला उमेदवार आहेतच। म्हणून आपले 15 तारीखले मतदान केंद्रामध्ये जायसन सगळ्यांनी कमळ फुलला बटन दाबीसन भरघोस मतेसने आपला उमेदवाराचे जिकारी देण्याचे। म्हणून बोला जय खानदेश, भारत माता की जय, जय खानदेश। आपण ज्या रॅली काढेल छे
ती सगळं खानदेश पट्टा आहे, कसमा पट्टा आहे, सटाणा पट्टा आहे, रावगाव, जळगाव, मालेगाव, टोटल खानदेशी, धुळे, साक्री या सगळ्या खानदेशी आपल्या बरोबर आहेत. गुलाल आपलाच राहणार आहे. त्यामुळे कमळ निवडी देणे आपला एरिया माझे गुंडगिरी आहे, बळगिरी आहे, ती समाप्त झाली पाहिजे. म्हणजे आपल्या पोरी शाळा बिळा त्या जातीस घाबरतीस त्या घाबरायला पाहिजे. त्यामुळे सगळ्यांनी कमळ निवडी देणे आणि लक्षात ठेवणे आणि नारी शक्ती एकत्र येणे. त्यामुळे सगळ्यांनी कमळ लक्ष ठेवणे. जय खानदेश, जय महाराष्ट्र. आज प्रभाग क्रमांक 10 मध्ये सर्व जनता स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी भाजपच्या प्रचार सभेला हजर झालेले आहेत. कारण या ठिकाणी कोणत्याही गुंडगिरीला या ठिकाणी बळी न पडता सर्व प्रभागातल्या लोकांनी, नागरिकांनी भाजपच्याच यांना मतदान करायचं आहे असं सर्वांनी ठरवलेलं आहे. आणि त्याच्या प्रचारार्थ सगळेजण स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी हजर झालेले आहेत. आणि प्रभागाचा जो विकास करायचा आहे आणि विकास राहिलेला आहे की रस्ते झाले, पाणी झालं, त्यानंतर लाईट व्यवस्था झाली, वेगवेगळ्या समस्यांना नागरिकांना समोर जावे लागतंय. त्या समस्या सोडवण्यासाठी जनता स्वतः पुढे आलेली आहे. म्हणून आज नाही तो कभी नाही, भाजपा की जय हो असं आम्ही सगळे नागरिक या ठिकाणी त्यांची घोषणा देतो. रॅलीच्या आदल्या दिवशी प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांनी उमेदवारांचं औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या. मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे प्रभाग 10 मध्ये भाजपचं कमळ निश्चित फुलणार असल्याचा विश्वास कार्यकर्ते व नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. चारही उमेदवारांना प्रभागात सर्वदूर सकारात्मक व भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे.